उद्या निकाल नाही। सर्व नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरला। नगर परिषद नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टाने मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं। खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका, तर मिंध्यांची धूळफेक आता उघड होते। त्यांची लाचारीही दिसून येते। ठाकरेंचा हल्लाबोल। कुठेतरी तार जोडायची सेटिंग राहिली असेल। उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निर्णयाचं निलेश राणेंकडून शंका व्यक्त। नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार। विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजप सिंधुदुर्गात पैसे वाटप करत असल्याचा निलेश राणेंचा आरोप। वकिलांशी बोलणार आणि मी केस करणार। कारवाई न झाल्यानं निलेश राणे आक्रमक। मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती। संबंधितांवर गुन्हा दाखल। चिल्लर लोकांनी आरोप केले तर सोडून द्या। निलेश राणेंच्या आरोपानंतर रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप। एकनाथ शिंदेंनी मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या। वैभव नाईकांचा आरोप। वैभव नाईकांचे आरोप नैराश्यातून। प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात। नाईकांच्या आरोपानंतर उदय सामंतांचं उत्तर। आम्ही पैशांनी निवडणूक जिंकत नाही। निवडणुकीतील पैशांचा गैरवापर हानिकारक। संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। मंत्रालयातील पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो। निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरातांचा मोठा आरोप। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही। संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख। मतदार यादीत बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप। भाजप नेत्यांकडून पुन्हा भाजपच नंबर 1चा पक्ष असल्याचा पुनरुच्चार। महायुतीत सर्वात मोठा वाटा भाजपचा दिसेल। गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं विधान। गठ्ठ्यांनी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर। निलेश राणेंच्या आरोपांनंतर सचिन अहिर यांचा दावा। मतदानानंतर हिंगोलीत संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रात संतोष बांगरांकडून घोषणाबाजी। मोबाईलचाही वापर। जामखेडमध्ये भाजपकडून गुंडांच्या घरात उमेदवारी। रोहित पवारांचा आरोप। जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचाही दावा। कोण गुंड आणि कोण चांगलं हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला। जे आम्हाला गुंड बोलतात ते गुंडांना घेऊन विमानात फिरलेत। रावसाहेब दानवेंचा रोहित पवारांवर पलटवार।